या कटिंग करून आणल्यात की अशाच आहेत? कट करायला लागतील ना. तर आत्ताच आम्ही पोचलो डोंबिवलीला आणि इकडे एवढी गर्दी होती ना दुपारची. मला एवढं गरगरत होतं ना आणि बस खूप दिवसांनी ट्रॅव्हल केलं त्यामुळे डोकं पण दुखायला लागलं. कालपासून कंटिन्यू गुड मॉर्निंग. तर मगाशी उठले, नाश्ता वगैरे केला, किरण गेले रोहायला राकेश शिंदे दादांकडे जे आपल्या कॅम्पिंगचे व्हिडिओ बनवतात. किशका गेली क्लासला आणि सगळी कामावरून गेली कारण का काका येतील आता टाईल्स घेऊन. आता बाथरूमच्या टाईल्स लागणार आहेत आज आणि 2 दिवसानंतर टाकी. म्हणजे अजून बरंचसं काम बाकी आहे आणि कोपऱ्यात जे पाणी येतं तिकडचं अजून हे करायचं आहे. त्या कोपऱ्यात पण पाणी येतं म्हणजे ही भिंत पूर्ण डोंगराला लागून असल्यामुळे पावसात नाही ते पाणी येतं. आणि आज जरा मला बाहेर जायचं आहे त्यामुळे पटापट सगळे कामावरून घेते. चला. या कटिंग करून आणल्यात की अशाच आहेत? कट करायला लागतील ना. तर आत्ता काका आले टाईल्स घेऊन. आता मला निघायचं आहे. क्रिशिकाला आत्ताच सोडलं, बस आली लवकर. बसचं लोकेशन पडलेलं मला वाटलं नाही की असं पटकन येईल. तर लगेच 15-20 मिनटात आली त्यामुळे ती राऊंड मारून येईपर्यंत नशीब नाही तर मला टॅक्सीने सोडायला लागलं असतं तिला. आणि आता आई येतील, मी आणि किशोरी चाललो आहे बाहेर, तोपर्यंत ते काका टाईल्स वगैरे लावून घेतील. तर क्रिशिकाला बसमध्ये ड्रॉप केलं आणि आता आम्ही चाललो आहे डोंबिवलीला. जरा काम आहे माझं आणि किशोरीचं त्यासाठी चाललो आहे. आणि आता आहोत सीमापट्टी स्टेशनला. किशोरी तिकीट काढते. बघू आता फास्ट ट्रेननी जाऊ आणि लगेच यायचं बघू. काम झालं की लगेच निघणार आहोत. तर आत्ताच आम्ही पोचलो डोंबिवलीला आणि इकडे एवढी गर्दी होती ना दुपारची ट्रेनला की म्हणजे मोबाईल आणि कॅमेरा मी बॅगेतच ठेवलं. एवढी गर्दी होती. थँक्यू. तरी ते येता जाता आपले सासू हां जरा काम होतं ना इकडे म्हणून आलेली. व्हिडिओ टाकताय का? जुनी डोंबिवली कुठे? या साईडला की या साईडला? या साईडला. हां कुठे आहे असं? ॲक्च्युली मी राहते भारत माता स्कूल कुठे? ओके चल मग मी नाही तुला. चालेल. चला त्या एक आपले व्हिडिओ बघणारेच भेटले तर आता आपल्याला ॲड्रेस सांगतील. आपलं ॲक्च्युली किरणच्या मावशीकडे म्हणजे त्यांच्या आई ऑफ झाली. तर ॲक्च्युली चाललो आहे किरणच्या मावशीकडे. त्यांची आई ऑफ झाली आहे म्हणजे मावशींची. तर त्यांना हाक मारायला चाललो आहे. ॲक्च्युली मी सांगणार नव्हते, म्हटलं आता ह्या भेटल्या तेवढं आता बोलूनच टाकते. काय काम आहे ते हे काम होतं तर तिकडे जाऊन आपण शूट करू शकतो ना. आता मी दुपारी येताना काही जेवून आलो नव्हतो. क्रिशिकाचा डब्बा दिला तशीच पाठवली आणि आता भूक लागली. मग इथे डोंबिवली स्टेशनच्या समोरच इथे मिसळपाव आहे ते खातो कारण का जाम भूक लागली. इथे कुठं वडापावचं वगैरे काही शॉप नाही आहे तर मिसळपाव खातो आणि मग जातो. तू खा, भूक लागलं पण पैसे नाही बघायचे. मी दही मिसळ सांगितली आणि साधी मिसळ साधी आहे की दोन्ही स्पून द्या ना. माझ्याकडे होती कर ना आता मिक्स कर. तर संध्याकाळ झाली आहे. मगाशीच डोंबिवलीवरनं आले आणि मला एवढं गरगरत होतं ना आणि बस खूप दिवसांनी ट्रॅव्हल केलं त्यामुळे डोकं पण दुखायला लागलं. कालपासून कंटिन्यू डोकं दुखतं आहे. रात्री किरणने गोळी आणली तेवढ्यापुरती थांबलं. मग आता डॉक्टरकडे चालली आहे ना बाबू. आणि माझे बाबू मला पकडून घेऊन आले. ए सोनाली आल्यात आल्यात. तर मी डॉक्टरकडून आले आणि आता मम्मीकडे आले क्रिशिकाला घेऊन. म्हटलं थोडा वेळ बसते मग घरी जाईन. ए चल बाळा चल. लिफ्ट आली चल चल आली. अगं चल चल ना. मम्मीकडे आली. सांडू दे राहू दे. मग अजून सांडलं बघितलं. थांब नाही तुला खाऊ पडलं म्हणून रडायला लागली. तुला गरज होती त्याला हात लावायची येडी नुसती. पप्पा कुठे गेले ना. आज मम्मीकडे जेवते. मम्मीने केली लसूणची चटणी, भेंडीची भाजी, डाळ भात. चटणी मस्त आहे ना हिला. कशी आहे? मस्त आहे ना.
तर मम्मीकडून घरी चालली आहे तर बघते ते इथे दहंडीची प्रॅक्टिसला सुरुवात झाली आमच्या इथे. एक पागल येडी नुसती. तर मगाशीच डॉक्टरकडून जाऊन आले, जरा बरं वाटतंय. म्हणजे एवढं डोकं दुखत होतं ना खूप. काल तेल घातलं, गोळी पण घेतली, पण फरक नव्हता. म्हटलं डॉक्टरकडे जाऊन येऊया. त्यामुळे मम्मीकडेच जेवलं, तिथेच गोळ्या घेतल्या आणि आता घरी आले आणि तर झोपायचीच तयारी करते. आज आम्ही वरती नाही झोपणार, कारण का मी तर एकटी कृषिकाला घेऊन झोपत नाही. मला भीती वाटते. किरण गेला आहे कोलाडला व्हिडिओ काढायला आपल्या राकेश दादांकडे. आणि म्हटलं आता सगळं इथलं आवरते मग खाली जाते झोपायला. आणि खूप दिवस झाले टी व्ही नाही बघितलं, का जेव्हापासून वरती झोपायला आलं नव्हतं जास्त टी व्ही बघणं होतंच नाही. म्हटलं आज जरा रिलॅक्समध्ये मी स्टोरीज वगैरे बघत बसणार आहे, व्हिडिओ एडिट करायचे अजून. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.